पण आज लोकांना सर 7-12 म्हणजे काय हेच नाही कळत. गाव नमुना 12 म्हणजे काय असतोय आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जातात हे पण बऱ्याच लोकांना नाही माहिती. ज्यावेळेस 7-12वरती क्षेत्रफळ असते सर की 25 गुंठ, 30 गुंठ, 1 हेक्टर, 2 हेक्टर, ते क्षेत्रफळ एक्झॅक्टली त्या हिश्श्याला आलेलं आहे का नाही हे पण क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. कारण आपण ज्यावेळेस ऑफलाईन वरनं ऑनलाईन वरती आलो किंवा ऑफलाईन मध्ये पण ज्यावेळेस आपण होतो तर ह्युमन ब्रेन कडनं चूक होऊ शकते. आज 25 गुंठ जागा खरेदी केली, 25 गुंठेचे पैसे दिले आणि जर सपोज 25 गुंठ जागा भविष्यात तुम्हाला एखादी नोटीस आली आणि तुम्हाला कळालं की ह्या हिश्श्याला 25 गुंठ जागाच नाही, पण तुमचा 7-12 रिवाइज होऊन 20 गुंठ्याचा 15 गुंठ्याचा घडू शकतो. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सर, आपल्या भूअभिलेख कार्यालयामध्ये एक रेकॉर्ड असते, त्याला आपण बोललं जातं आकारबोर्ड. आकारबंदमध्ये आपल्याला कळतं की रेकॉर्ड नुसार ह्या हिश्श्याला एवढी जागा आलेली आहे का, बरोबर, जी 7-12वरती आहे. तिथं आपला एक विश्वास पडतो की हा म्हणजे ह्याच्यामध्ये भविष्यात कुठले रेक्टिफिकेशन होणार नाही, कुठले बदल होणार नाही. हे की त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला पण माहित नसतं, तो पण प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायला बरोबर. पण त्याच्या वडील पावरची जागा असते, त्याच्या हिश्श्याला जागा आली किती त्याला जर एवढं कळत असतं तो जागा विकायला कशाला आला असता आपल्याला. करेक्ट सिंपल आहे. तर ते एक रेकॉर्ड चेक करणं गरजेचं असते. त्याच्यानंतर अजून एक रेकॉर्ड महत्वाचं आहे, ते म्हणजे काय की सर त्या जागेचं लिगल पोझिशन कोणाकडे. बऱ्याचदा खूप सारे लोक जमिनीचे ओनर म्हणून मिरवतात आहे, पण त्यांना त्या जागेचं पोझिशन कुठं हेच माहित नाही. हो, म्हणजे सर मुंबईमध्ये आता खूप सारे लोक का घाबरतात आहे, कारण माझ्याकडे पण अशा बऱ्याचशा केसेस येतात की त्यांचं 7-12वरती नाव आहे, पण मी ज्यावेळेस त्यांना विचारतो ना साहेब या गावामध्ये तुमची जागा आहे कुठे, तर त्यांना पोझिशनच माहित नाही. बापरे. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागतं सर, आपल्याला मोजणी करून त्या जाग्याचं आपल्याला पोझिशन घेणं गरजेचं आहे. मोजणी करताना काय होतं की ज्या जमिनीचा मूळ ओनर आहे तो आणि त्याच्या आजूबाजूचे जे काही शेतकरी आहेत त्यांना नोटीस देऊन आपण बोलवतो. उद्याला दुसऱ्या कोणी म्हटलं नाही पाहिजे की हा जो पोल आहे किंवा ही जी यांची जागा आहे ही माझ्याकडे सरकते किंवा त्याकडे सरकते. त्या मोजणीमध्ये त्या गोष्टी क्लिअर होतात. आतापर्यंत एकही लिटिगेशनचा प्लॉट आपण विकला नाहीये सर. नाही, कारण सिंपल आहे सर, जर तुम्ही हे स्टँडर्ड प्रोसिजर्सला जर फॉलो करताय ना तर तुमच्या सिस्टम. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.